सिंधुत नामरूपलाटा भासत ते नित्यात्मरूपकार्याज्ञात होय सुपदे चिकाले पुंडरीकवरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। कोण सांगताय? मगर काय सांग? अनन्य अभाव लक्षण आणि त्याविषयी शंका व समाधान। तर अभेदाचा जो निषेधक असतो त्याला अनन्य अभाव। अभेदाचा निषेध जो असतो त्याचं नाव अनन्य अभाव असा आहे। त्याच्यात अभावाचा अभेदाचा निषेध होतो, त्याचं नाव अनन्य अभाव असे केलेलं आहे। त्याच्यावरच शंका आहे पुढची बी आधारित जी आलेली ती। म्हणजे घटामध्ये पटाचा जो अभेदाचा निषेध केला जातो त्यालाच अनन्य अभाव म्हणतात। बोलताना घट पट असे शब्द उच्चारले जातात। घटाचा पटाच्या ठिकाणी भेद आहे असं म्हटलं। अनन्य अभाव म्हणजे तिथं भेद आहे। अनन्य अभावाला घटाचा घट पट असे जे शब्द उच्चारले जातात, घट पट हे पदार्थ झाले म्हणजे ते अर्थ पदार्थ जे आहेत, पण त्यांचा भेदाचा आणि अभेदाचा विचार केला जातो त्यावेळेला तिथे धर्म उत्पत्ती होते। म्हणजे अभेद भेद हे काय येतं? धर्म आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्याच्यावर पुढे शंका येते की अभेदाचा निषेध जो अभाव, अभेदाचा निषेधक जो अभाव तो अनन्य अभाव म्हणून सांगितलेला आहे। त्याचं विश्लेषण याच्यापेक्षा जास्त करता येत नाही। म्हणजे न शब्द जेव्हा येतो ना न शब्द रहित असतो तेव्हा तिथे अभेद असतो। आता कसा म्हणताल तर घट हा पटो न, घट हा पटो न किंवा पटो घटो न। आता पट हा घट न किंवा पटो घटो न म्हटलं तर पट हा घट नाही, इथं काय आहे? भेद आहे। आता घट हा पट न याच्यामध्ये काय आहे? घट हा पट नाही। तर या म्हणण्यामध्ये काय झालेलं आहे? तिथं भेद झालेला आहे। अभेदाचा निषेध म्हणजेच काय झालेला आहे? भेद झालेला आहे। तर तेव्हा घट पटवणं या अशा म्हणण्याने घटामध्ये पटाच्या अभेदाचा निषेध झालेला आहे असं म्हणणं काय? किंवा घट आणि पट यांच्यामध्ये भेद आहे असं म्हणणं काय? एकच आहे। परंतु हे नैयायिक अशा भाषेमध्ये बोलतात अभेदाचा निषेधक म्हणजे भेद सांगायचा, पण वाक्य त्यातून अभेदाचा निषेधक भाषा थोडी। तर घट हा पटो न या म्हणण्याने घटामध्ये पटाच्या अभेदाचा निषेध। पुढे मग ज्यावेळेस न शब्द सहित शब्द असतो त्यावेळेला घट हा पट हा ते त्यावेळेला तिथं अभेद असतो। न शब्द सहित असल्यानंतर नाही रहित मानल्यावर शब्द आला की मग निषेध होईल। न आला नाही तर अभेद होईल। घट हा कसा होईल ते सांगा ना? घट हा पट हा मग त्यावेळेला घट आहे पट आहे याच्यात अभेद निलो घट हा समान विभक्ती असल्यानंतर अभेद असतो। तर त्याच्यात घट हा पट हा असं नुसतं तेवढंच शब्द उच्चारला न काढला असू शकतो। आणि न येईल त्यावेळेला निषेध नोंदवला। घट हा पटो न अशा म्हणण्यामध्ये घटामध्ये पटाच्या अभेदाचा निषेध केलेला आहे। मग घट हा पटो न या वाक्यातील न शब्दाने निषेध केला जातो, परंतु भेद एवढाच आहे त्यांच्या म्हणण्याने की ज्या पदाशी न शब्दाचा संबंध असतो आणि त्या पदाच्या अर्थाच्या अभेदाचा त्याने न शब्दाने निषेध होतो असतो।
संबंध असतो आणि न शब्दाने त्याचा निषेध केला जातो. घट हा पटो न या वाक्यात न शब्दाचा पट पदाशी संबंध आहे म्हणून तेथे त्याच्या आभेदाचा निषेध केला जातो. आभेदाचा निषेध म्हणजेच अनन्या भेद सांगायचं. आभेदाचा निषेधक म्हणजेच भेद भेद. म्हणजेच अनन्याभाव. तेच पुन्हा सांगितलं त्यांनी घट हा पटो न या न वाक्यात शब्दाचा ज्याच्याशी निधी येतो त्याच्याच भेद सांगायचा असं खाली आलेलं. सांगा. कारण न शब्दाविना म्हणजे न शब्दरहित वाक्या वाचून ज्याच्यात न शब्द नाही अशा वाक्या वाचून ज्याच्यामध्ये जो अर्थ प्रतीत होतो त्याचाच न शब्दसहित वाक्यापासून निषेध केला जातो. म्हणजे न जर आला तर निषेध केला जातो, न नसेल तर निषेध होत नाही. आणि उदाहरण घट हा पट हा आता म्हटल्याप्रमाणे तुम्हाला या वाक्यात न शब्दरहित असलेल्या नीलो घट हा घट कसा आहे नीलो घट इत्यादी वाक्याप्रमाणे इत्यादी वाक्याप्रमाणे नीलो घट हा हे उदाहरण वाक्य हे उदाहरण आभेदाचं सिद्ध करायचं. तर तिथं जसा नीलो घट हा याच्यामध्ये घटाचा नीलतेचा काय आहे आभेद दिसतो. तसा घट हा पट हा घट पट आहे असा आभेद असाही होईल. तिथं न आभेद शब्द नाही घेतला तर आभेद होईल. आभेद न शब्द न घेतल्यामुळे आभेद होऊ शकतो. त्या आभेदाचाच घट हा पटो न या वाक्यातील न शब्दाने निषेध केला जातो. मग घट हा पटो न या वाक्यामध्ये प्रतीत होणाऱ्या अनन्य अभावाचा घट हा अनुयोगी होतो आणि पट हा प्रतियोगी असतो. कारण घट हा पटो न या वाक्यात न शब्दाचा पटपदाशी संबंध आहे. कशामध्ये घट हा पटो न पुढे जाऊन असं म्हटलं न कोणाशी वापरलेला आहे न कोणाच्या संबंधाने पट पदाशी संबंध आहे. त्या पदाशी म्हणजे पट नाही घटामध्ये पट नाही कोण नाही पट नाही नचा संबंध कोणाशी आहे पटाशी आहे. त्यामुळे त्या वाक्यात न शब्दाने घटामध्ये पट पदाच्या अर्थाचा अभेदाचा निषेध होतो. बरोबर आहे. ते घट आणि पटाचा जो भाग दिलेला आहे आपला इथं विषय चाललेला आहे तो अन्य भावाचा चाललेला आहे म्हणजे असं भेदाचा चाललेला आहे. घटाचा तादात्म्य संबंध जो आहे तर घट या पदाचं तादात्म्य भावही घटाशीच आहे आणि पट पदाचा पटाशी आहे. घटपदाने घटपद उच्चारलं तर घट या अर्थाचाच बोध व्हावा असं ईश्वराची इच्छा आहे असं कोण म्हटलं नायक म्हटलं. आणि घटपद उच्चारल्यानंतर घटाचाच बोध होतो असं पदाच्या ठिकाणी पदशक्ती मानणाऱ्यांचं मत आहे. वेदांतीच मानतात वेदांत्यांनी पदाच्या ठिकाणी ईश्वर इच्छा नाही मानतात. हा ईश्वर इच्छा ते मानतात. आता याच्यात पटाचा विषय आहे तर पट म्हणून घट आहे पट आहे आणि घटाच्या ठिकाणी पटाचा निषेध केलेला आहे म्हणजे आभेदाचा निषेध केला आहे म्हणून अन्यन्याभाव आहे. आभेद हा त्याचा असाधारण धर्म असतो तो त्याच्याच ठिकाणी राहतो. आता मग ते घट हा पटो न या अनन्याभावाचा घट हा अनुयोगी असतो कारण ज्याच्यामध्ये राहतो तो त्याचा अनुयोगी असतो आणि ज्याचा अभाव असतो तो प्रतियोगी असतो. तर तिथे पटाचा अभाव आणि घट आहे म्हणून तिथे घट हा अनुयोगी आणि पट हा प्रतियोगी. तसेच पट हा काय म्हटलंय घट हा पटो न या वाक्यात न शब्दाचा पट पदाशी संबंध असल्या आहे त्यामुळे या वाक्यात न शब्दाने घटामध्ये पट शब्दाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध होतो म्हणजेच अन्यन्याभाव. तसेच पटो घटो न या वाक्यात न शब्दाचा घटपदाशी संबंध आहे म्हणून पटामध्ये घट नाही त्यामुळे या वाक्यात न शब्दाने पटामध्ये घट पदाच्या अर्थाच्या आता इथे शब्द असा आलेला आहे अर्थाच्या आभेदाचा याच्यावर शंका आधारित आहे पुढं म्हणजे कसं आहे ते अर्थाच्या आभेदाचा विषय चाललेला आहे महाराज तुम्ही ते पदार्थांचा करताय पण पदार्थांच्या ठिकाणी जे असाधारण धर्म राहतात ते असाधारण धर्म जे आहेत त्याच्याद्वारे सांगण्याचा
हा जो व्यवहार घडतोय ना तो त्याच्या अर्थाद्वारेच होत असतो. व्यवहार होईल कसा काय? घटाच्या ठिकाणी पट नाही हा सांगण्याचा व्यवहार करायचा असेल तर तिथं काय करावं अर्थाचाच आभेद करावा लागेल अर्थाच्या ना. आभेदाचा निषेध करावा लागतो. अर्थाच्या आभेद. आणि अर्थाच्या आभेदाचा निषेध म्हणजे तसंच बोलावं लागतं. त्या पूर्वपक्षाने असं म्हटलं की पदार्थाला धरा पदार्थावर ज्याची नजर आहे त्याची पदावरती नजर कमी होते. आणि म्हणजे त्याला असं वाटतं की पदार्थ घटपट हे तुमच्या नजरेसमोर आहे, याच्यात काही शंका नाही. पण त्या पदाचा अर्थ पण ज्या वेळेला त्याच्या हा जो विषय येतो की त्याच्या भेदाचा किंवा आभेदाचा, ज्याला याचं ज्ञान या पदांचं चांगलं आहे, इथे ही जे पारिभाषिक शब्द जे आलेले अभाव, प्रतियोगी, अद्वय, जे आपले आभेद, भेद, यांचे हे पदांचे अर्थ ज्ञात झाले की तुम्हाला ही भाषा कळेल. आणि हे जर हे जर पदांचे हे पारिभाषिक शब्दाचे अर्थ जर नाही कळाले तर तुम्हाला हे कळणार नाही. आता इथे तेच म्हटलं की मग आभेदाचा निषेध होतो. तसेच पटो घटो न या वाक्यात न शब्दाचा कोणाशी संबंध आहे? घटपदाशी. त्यामुळे त्या वाक्यात न शब्दाने पटामध्ये घटाचा काय केलेला आहे? आभेदाचा म्हणजेच काय आहे? भेद आहे हे दाखवलेलं आहे. भेद आहे असं दाखवलेलं. म्हणूनच घट हा पटो न या वाक्यापासून प्रतीत होणाऱ्या अन्यन्याभावाचा घट हा पटो न याच्यातली सूक्ष्मता सांगता येईल. आता इथं काय सांगायचं आहे? अनुयोगी आणि प्रतियोगी सांगायचे. ज्याचा संबंध सांगायचा तो अनुयोगी, ज्याच्या मध्ये सांगायचा तो अनुयोगी, ज्याचा सांगायचा तो प्रतियोगी, ज्याच्या मध्ये सांगायचा तो अनुयोगी. म्हणजे लक्षात ठेवा. इथे आता उदाहरण काय आलं? घट हा पटोन या वाक्यामध्ये प्रतीत होणाऱ्या म्हणजे घटामध्ये पट नाही तर कोणामध्ये नाही? म्हणून घट काय झाला? अनुयोगी झाला. कोण नाही? पट नाही. म्हणून कोण झाला? पट हा प्रतियोगी झाला. तसे जसं आपण तुम्हाला नेहमी सांगत असतो की भूतले घटो नास्ति, तर भूतलावर घट नाही. भूतला म्हणजे जमिनीवर घट नाही. आता इथे काही घट आहे का? नाही. भूतले घटो नास्ति. कोण नाही? तो काय आहे? घट प्रतियोगी. कोण नाही? घट नाही. तो प्रतियोगी नाही. भूतले घटो नास्ति. भूतलावर घट नाही, तिथं प्रतियोगी नाही. पण भूतल आहे ना, अनुयोगी आहे, प्रतियोगी नाही. आणि पट हा प्रतियोगी झाला. तसेच उलट केले वाक्य ते फक्त पटो घटो न या वाक्यामध्ये प्रतीत होणाऱ्या अन्यन्याभावाचा. आता इथं कोण झाला? वनामध्ये नाही, पट काय झाला? अनुयोगी झाला. कोण नाही? तो झाला पुढे. आता शंका आहे शिष्याची की महाराज यावर हे नेहमी येतं ना अनुयोगी प्रतियोगी. प्रतियोगी ज्याच्याकडून संबंध सांगितला जातो की तो प्रतियोगी होतो, ज्याच्यात सांगितला की तो त्याचा म्हणून संबंध सादृश्य आणि संबंध सादृश्य आणि प्रतियोगी अभाव हे तीन असले तरच प्रतियोगी सिद्ध होईल. यांना अनुयोगी प्रतियोगीची आवश्यकता असते. झालं. आता पहिल्याच पानावर होतं ते संबंध सादृश्य भिन्नत्वे सती असं केलं ना त्यांनी लक्षण करताना. प्रतियोगी सापेक्ष प्रतीचा विषय. म्हणून तिथं अभाव संबंध आणि सादृश्य हे तिन्हींच्या ठिकाणी अनुयोगी प्रतियोगी लागतात. अनुयोगी प्रतियोगी नसतील तर संबंध सांगता येत नाही. अनुयोगी प्रतियोगी नसेल तर सादृश्य सांगता येत नाही. आणि अनुयोगी प्रतियोगी नसेल तर अभावही सांगता येत नाही. सुरुवातीला झाला विषय हा.
तर या अनुयोगी प्रतियोगींच्या वरती विचार चालतो. दुसरं काय नाही. ज्याच्यामध्ये म्हटलं की अनुयोगी, ज्याचा म्हटलं की थोडक्यात ज्या कोणाचा संबंध सांगायचा, घटाचा सांगायचा. म्हणजेच घटाचा सांगायचा की घट झाला पटो घटो न. घटो न, न कोणाशी जोडलेला आहे, घटाशी. म्हणून न प्रतियोगी आणि पट अनुयोगी. अनुयोगी म्हणजे पटो घटो न. तर शिष्याने शंका घेतली की शिष्य आता हे कशासाठी सांगतात, याच्यातही सिद्धांत दडलेले असे आहेत की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही, है ना. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही. कोण नाही? जगत जगत काय झाला? प्रतियोगी. कोणाच्या ठिकाणी नाही? ब्रह्म अनुयोगी. ब्रह्म अनुयोगी झालं आणि जगत प्रतियोगी प्रतियोगी झालं. काय? त्याचा अन्यन्याभाव तिथं होतो. सिद्ध झाला ना. सिद्धांतातही अन्यन्याभाव दिसतो असा. आणि मग म्हणून तर एकमेव अद्वितीयम ब्रह्म. एकम एवम अद्वितीयम ब्रह्म हे सिद्ध झालं तुमचं. कारण त्या ठिकाणी ते नाही, प्रतियोगी अस्तित्वात नाही. चला आता शिष्य काय म्हणतो ऐका. महाराज यावर एक शंका येते ती अशी की ज्याचा निषेध केला जातो त्याचा अभावही सांगितला जातो. ज्याचा निषेध केला जातो त्याचा अभाव सांगितला जातो. बरोबर आहे का नाही? पटो घटो न असं म्हटलं मी. पटो किंवा पट हा घटो न, दोन्हीचा अर्थ एकच आहे. पटो केलं तर विसर्गात आणायचं त्यात. म्हणून पटो घटो न. तर तिथं असं केलंय घट नाही. पटामध्ये कोण नाही? घट नाही. घट नाही. निषेध कोणाचा केला? घटाचा केला ना पटाच्या ठिकाणी. पटाचा नाही केला. मग घटाचा ज्याचा निषेध केला जातो, ज्याचा निषेध केला जातो त्याचा अभावही सांगितला जातो. त्याचाच अभाव सांगितला जातो. आणि योगीचा अभाव सांगितला नाही, प्रतियोगीचाच अभाव सांगितला. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही, प्रतियोगी नाही म्हणजे त्याचा अभाव आहे. आणि योगी आहे ब्रह्म आहे ना अनुयोगी. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही असं म्हटलं तर जगताचा निषेध झाला. आणि ज्याचा निषेध केला जातो त्याचा अभाव असतो. व त्यासच त्या अभावाचा प्रतियोगी. बरोबर आहे. म्हणून जगत काय होतंय तिथं? प्रतियोगी. ज्याचा निषेध केलेला आहे तिथंच त्याचाच अभाव ज्याचा सांगितला ते जगत हे प्रतियोगी रूपामध्ये आले. आणि ब्रह्म हे अनुयोगी झालं. तिथं नाही दिले बरं का ते काय. मी आपलं तुम्हाला दृष्टांत म्हणून वापरतो. सिद्धांताचा दृष्टांत केला. चला परंतु काय म्हटलं? परंतु तुम्ही काय बोलले होते माग? आत्ता माग म्हणजे आत्ता काय म्हटले? अर्थाच्या घट हा पटो न या वाक्याने घटामध्ये पटपदाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध केला जातो. कोणाचा निषेध केला जातो? अर्थाच्या अर्थाच्या अभेदाचा. आणि तुम्ही काय म्हटले होते? कोण नाही? पटो. आता इथे त्यांनी घट आहे उदाहरण घटात घेतलंय. घट हा पटो न म्हणजे घटामध्ये पट नाही. पटाचा निषेध केलेला आहे. ज्याचा निषेध केला त्याचाच अभाव आहे म्हणजे पटाचा अभाव आहे. आणि दुसरी गोष्ट आहे पटाचा अभाव नसून अर्थाच्या अभेदाचा निषेध केलेला आहे. का पदार्थाचा केलेला आहे? पदार्थाचा नाही केला. तर पदाच्या घट पदाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध केला जातो. म्हणजे पट या अर्थाच्या अभेदाचा निषेध केलेला आहे. पदार्थाचा नाही केलेला म्हणतो तो. ऐका पुढे जाऊन सांग. घट हा पटो न या वाक्याने घटामध्ये पट पदाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध केला जातो. आणि घटो अर्थाच्या अभेदाचा निषेध केला जातो.
हा. पण हा अभेद नावाचा काय धर्म आहे हा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. भेद नावाचा काय धर्म आहे, भेद हा धर्म तो तरी कुठे आला, कसा आला, आणि अभेद नावाचा धर्म कसा राहतो, ज्याच्यावरती हा प्रश्न मुद्द्याचं उत्तर येईल पुढे. आता चला. तर मग या वाक्याने पटामध्ये घट पदाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध केला जातो. म्हणून घट हा पटो न या वाक्यापासून प्रतीत होणाऱ्या अभावाचा प्रतियोगी पट नसून पटाचा अभेद आहे. तर काय आहे, म्हणून घट हा पटो न या वाक्यापासून प्रतीत होणाऱ्या अभावाचा प्रतियोगी. अभावाचा प्रतियोगी कोण आहे, पट. असं तुम्ही जे म्हणत होता तो पट नसून पटाचा अभेद आहे. अर्थात घेतलं तुम्ही आता काय बोलले होते की पट आहे असं म्हणतो होते, म्हणजे घटामध्ये पट नाही. तर त्या पट नाही असं म्हणता पटाचा अभेद आहे. काय म्हटले, अभावाचा प्रतियोगी पट नसून पटाचा अभेदाचा निषेध धरायचा. अभेद आहे म्हणजे अभेदाचा निषेध आहे. आणि तसेच पटो घटो न या वाक्यापासून प्रतीत होणाऱ्या अभावाचा प्रतियोगी घट, बरोबर आहे, नसून घटाच्या अभेद आहे. म्हणजेच घटाच्या अभेदाचा निषेध तिथं सांगितलेला आहे. तो जरी न वापरला नसला तरी न लावून घ्या, कारण मूळ वाक्यात काय आहे, नाही. लक्षात. म्हणून घटाचा अभेद, घट आणि घटाचा अभेद अशी पद आली. पट आणि पटाचा अभेद काय आहे बरं त्याच्यामध्ये, असाधारण धर्म आहे ना. तर अभेद हा असाधारण धर्म आहे आणि घट आणि पट या वस्तू आहेत, पदार्थ आहेत. हे पदार्थ आहेत आणि त्या त्यांचे धर्म आहेत. म्हणून भाषेमध्ये पदार्थांचा जरी बोलताना भाषेत पदार्थांना धरून भाषा केली जाते आणि अभेदरूपी धर्म हा त्या पदार्थाच्या ठिकाणी राहतोच, तो त्याचा असाधारण धर्म असतो. असं त्याचं उत्तर येणार आहे पुढे. आता चला थांबा ना, काय झालं, अभेदाचा निषेध केला असल्याने त्या अभेदाचे प्रतियोगित्व सुद्धा अभेदासच आहे असे सिद्ध होते. त्याने अभेदाकडे नजर टाकलेली आहे, त्या पदार्थाकडली नजर काढली. आता त्या अभेदाची प्रतियोगिता क्रमशः पटात किंवा घाटात आहे असे म्हणणे म्हणजे त्या दोन्ही वचनात विरोध निर्माण करणेच होय असे मला वाटते. तर त्याचं कृपा करून समाधान सांगा. तर याच्यातला भाग असा आहे, अर्थाच्या अभेदाचा अर्थ किंवा त्या पदाच्या किंवा त्या अर्थाचा म्हणजे पदार्थाचा, हे दोन जरी शब्द दिसत असतील तरी ते दोन शब्द दोन नसून एकच आहेत. कारण त्या असाधारण धर्म हे त्या पदार्थाच्या ठिकाणीच राहत असतात. हे त्याचं उत्तर. उत्तर काय येते ते, असाधारण धर्म कुठे राहतात, आपल्या असाधारण धर्म आपल्या धर्मीला सोडून अन्य धर्मीच्या ठिकाणी राहत नाही. हे त्याचं उत्तर आहे. आता या पदार्थाच्या ठिकाणी असणारे जे धर्म आहेत हे धर्म याच पदार्थामध्ये राहतात, या पदार्थात राहत नाही. म्हणून याच्या संबंधी बोलताना त्या धर्मांना धरूनच बोलावं लागतं, नाहीतर बोलतात तरी कसे तुम्ही. धर्म हा धर्मीच्याच ठिकाणी राहू शकतो. पुष्पत्व धर्मयुक्त पुष्प, पुष्प बरोबर आहे, पुष्पत्व धर्मयुक्त पुष्प आहे. तर त्याच्यातले जे धर्म आहेत, म्हणून पुष्पत्वाचा भेद कशामध्ये आहे, पुस्तकाच्या ठिकाणी पुष्पाच्या धर्माचा भेद आहे. म्हणून इथे निषेध केला तिथे. म्हणजे पुस्तक फुलाच्या ठिकाणी नाही असं म्हणतो. फुलाच्या ठिकाणी पुस्तक नाही. कोणाचा निषेध केला, पुस्तकाचा निषेध फुलाच्या ठिकाणी. म्हणजे त्यांच्या अभेदाचा निषेध केला का नाही. अभेद म्हणजे एकत्र येणं आणि भेद म्हणजे भिन्न असणं. त्या अभेदाचा निषेध केला.
आणि आभेदाचा लक्षात आलं ना, आभेदाचा निषेध करत असताना त्यांच्या धर्मांना धरून विषय बोलला जातो, बस एवढाच विषय. हा. तो म्हटला मग धर्मच धराना पदार्थ टाकून द्या, पण पदार्थाच्या ठिकाणीच ते धर्म अभिन्नत्वाने राहत असतात. म्हणजे ज्याचे धर्म आहेत ते त्याच्याच ठिकाणी राहतात. ज्या पदार्थाचे जे धर्म आहेत त्या ठिकाणी राहतात. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मरूपी पदार्थाच्या ठिकाणी धर्म राहिले तर कोणाचे राहतील? तुम्ही मानले तर. आता तिथं धर्मधर्मी भाव मानत नाही, समजून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी सांगतो. तर ब्रह्मरूपी पदार्थाच्या ठिकाणी ब्रह्मत्वाचे त्याचेच धर्म राहतील. त्याचे धर्म आहेत असं नाही मला म्हणायचं, आता मी फक्त दृष्टांत केला. आणि जगताच्या ठिकाणी असणारे जे धर्म आहेत ते जगताच्या ठिकाणी राहतात. आणि वास्तविकता तशीच आहे. म्हणून आपल्या धर्मांच्या, आपल्या साधारण धर्माला सोडून ती वस्तू किंवा पदार्थ राहत नाही, तर ते धर्म त्याच वस्तूच्या ठिकाणी राहत असतात. म्हणजे आपण पदार्थाबद्दल बोललो तर अलिखित म्हणजे थोडक्यात आहे की आपण त्या अधर्माबद्दलच बोलत असतो. बरोबर, त्याच्याविषयीच बोलत असतो. पण मग बोलताना व्यवहार कसा होईल? मला त्याच्या धर्माला धरून, तर त्या पदार्थाला धरूनच बोललं जातं. पदार्थाला धरून ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते अलिखित मध्ये आहे की आपण धर्म येतात, धर्माबद्दल त्याचे धर्म येतातच. यांनी काय केली शंका? आता अर्थाचा अभेद होत, अभेदाचा विषय करतायत. अभेदाला धरा, घटाला धरू नका आणि पटाला धरू नका. आभेदाचाच पण निषेध असं होणार पदार्थाला नाही. पदार्थाचा उल्लेख तुम्हाला करावाच लागेल तिथे. करावा लागतो तिथे. असं असं आहे, असं असं आहे. एकंदरीत काय आहे, शोधायचंय काय की त्या पदार्थाचे असाधारण धर्म त्या पदार्थाच्या ठिकाणी राहतात. हा मुद्दा याच्यातून स्पष्ट होणार. वाचा. श्री गुरु, हे शिष्य याचे समाधान असे की अभेद हे एका असाधारण धर्माचे एक दुसरे नाव आहे. बस, असाधारण धर्माचे एक नाव म्हणजे अभेद. आणि भेद हाही तसाच प्रकार. अभेद किंवा आपण किती लौकिकामध्ये म्हणतो करुणा, प्रेम, हे काय आहेत? धर्मच आहे. प्रेम स्वतंत्र राहतं का? त्या म्हणून त्याचा एक धर्म आहे सुंदरता. आता हे गुलाबाच्या फुलाच्या ठिकाणी कोणता धर्म दिसतोय मला? सुंदरता. मग हा सुंदर त्या धर्माने युक्त आहे. हा सुंदरता दाखवा याच्यात कोणत्या ठिकाणी आहे? त्याचा असाधारण धर्म आहे. फूल सुंदर आहे तर ते याच्या ठिकाणी ते असाधारण धर्म त्याच्या ठिकाणीच राहत होतो, त्याला सोडून. आणि उगाच दुसरा एखादा कुरूप पदार्थ काढला तर तेव्हा त्याच्या ठिकाणी कुरूपता हा काय झाला? त्याचा धर्म असा त्याच्या ठिकाणी राहतो. तर ते असाधारण धर्माचे नाव आहे. असे किती धर्म आहेत जगतामध्ये? अनंत. सगळे धर्मांनी युक्त आहे. निधर्मी तेवढं ब्रह्म आहे, त्याला निधर्मीच म्हणतात. ब्रह्माच्या ठिकाणी कोणताच धर्म राहत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी ना, आता ते कसे येतात तुम्हाला विषय होऊन गेला. नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया आणि भेद यांच्याद्वारे ज्यांचं बोधन केलं जातं तर ते मायाकृत पदार्थ असतात. आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूप संबंध, जाती, क्रिया, भेदो हा आकाराचे प्रवादो वस्तुशील आहे असं म्हटलं. म्हणून त्या ठिकाणी ते धर्म राहत नाही. म्हणजे एकंदरीत सगळा हा जो घटपट नावाचा जो विषय चाललेला असतो ना, तो मायाकृत पदार्थांचाच भाग आहे. हा काय स्वरूपाचा विषय नसतो त्याच्यात. पण मग हे घटपट सांगून काय करायचं तुम्हाला? ती बुद्धी तीक्ष्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय प्रतिपादन केलेला असतो. अर्थात जो धर्म आपल्या आत्म्याशिवाय म्हणजे स्वरूपाशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी न राहता केवळ आपल्याच ठिकाणी राहतो तोच आपला असाधारण धर्म म्हटला जातो. सांगा आता, असाधारण धर्माचं लक्षण केलं त्यांनी. आत्मेशिवाय या पदार्थाचा अर्थ त्या पदार्थाचा आत्मा हे जरा, नाही तर तुम्ही इकडल्या आत्म्याकडे जाता. त्या पदार्थाचं घट रूपी पदार्थाचा घट हा आत्मा बनतो का नाही? बनतो. कसा? त्याचं स्वरूपच आहे, त्याच्यावर भिन्न नाहीच ना. त्या पदार्थाचा तो
त्याला आत्मा असं म्हणायचं. त्या त्या पदार्थाचा तो भाग ज्या भावाने युक्त तो पदार्थ असतो तो त्याचा म्हणून शरीर जरी एक शरीर धरलं तो दृष्टांत नकोच घ्यायला, कारण तुम्ही त्याच्यात घोटाळे तयार करता. आत्माच म्हणून बसू. आता हे फूल, तर या फुलरूपी ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचा एक आत्मा असतो. याला काय म्हणतात शास्त्रात? व्यक्ती म्हणतात. घटाला काय म्हणतात? व्यक्ती म्हणतात. पटाला व्यक्ती म्हणतात. त्याला व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा एक आत्मा मानावा लागतो. त्याच ते स्वरूप असतं आणि त्याला सोडून ते राहत नाही. कारण ते जर गेलं तिकडला आत्मा नाही आणायचं बरं का. तर याला व्यक्ती म्हणतात आणि या व्यक्तीचा एक आत्मा म्हणजे कोणता झाला? त्याचं स्वरूप झालं. त्याचं स्वरूप झालं. काय म्हटलं इथं? हा, मी तुम्हाला ते स्पष्ट करण्यासाठी, नाही तर तुम्ही तिकडला आत्मा आणता. तर अर्थात जो धर्म आपल्या आत्म्याशिवाय किंवा आपल्या स्वरूपाशिवाय त्याचं स्वरूप असतं. जसं शरीर, आपण एक नुसतं शरीर धरलं तर त्या शरीराचं सुद्धा एक त्याचं स्वतंत्र स्वरूप असतं. म्हणून तिथं स्वरूप धरलं आपण, ते त्या पदार्थाचं स्वरूप धरलं. मिरची असा एक पदार्थ घेतला, लाल मिरची. त्या लाल मिरचीचं एक स्वतःचं स्वरूप असतं. है ना? तिथं स्वरूप आहे का नाही? म्हणून तिच्या आत्म्याचा म्हणजे मिरची या पदार्थाच्या आत्म्याचा ठिकाणी तिखटपणा हा काय झाला? आभेदाने राहणारा धर्म झाला. तिथं तिक्तता ही त्याच्या ठिकाणी असणारी आभेदयुक्त धर्मता त्या ठिकाणी प्रतीतीला येते. आणि तिथंच मधुरतेचा तिक्ततेच्या ठिकाणी अभाव आहे. है ना? मग मधुरतेचा असं बोललं तर मग मधुरतेचा तिक्ततेच्या ठिकाणी अभाव आहे म्हटलं तर मधुरतेचा असाधारण धर्म मधुरत्व हा मधुरतेच्या साखरेच्या ठिकाणीच राहतो, मिरचीच्या ठिकाणी राहत नाही. आणि मिरचीच्या ठिकाणी असणारा तिचा स्वतःचा धर्म. पण मग मिरची या पदाने या सगळे ग्रहण केले जातं ना, किंवा साखर या पदामध्येच मधुरतेचा अभेद सिद्ध होतो. आणि ती मिरचीच्या ठिकाणी या साखरेचा आभेदाचा निषेध होतो. आभेदाचा निषेध झाला म्हणजेच काय झाला? अन्योन्याभाव झाला. तर त्याचा अभाव झाला. पुढे काय असाधारण धर्म कशाला म्हणतात ते सांगितलं. तर तेव्हा जो धर्म आपल्या आत्म्याशिवाय किंवा स्वरूपाशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी न राहता, जसं तुम्हाला आता मिरचीचं मधुरतेचं उदाहरण आणले आपण, न राहता केवळ आपल्याच ठिकाणी राहतो. म्हणजे मधुरत्व कुठं राहील? ते साखरेच्या ठिकाणीच राहतं. तो म्हणजे साखरेच्या ठिकाणी. आपण साखर पदाने उच्चार केला जातो. गोडी आणली, गोडी नेली, गोडी आणली. गोडी आणली, नेली, वस्तू जर नसेल तर नेता कशी येईल? म्हणजे गोडीला घेऊन जायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? साखर पद उच्चारावं. आणि तो म्हटला पद कशाला उच्चारलं? पद उच्चारायला नको होतं. पण असाधारण धर्म तर हे तर त्या पदार्थाच्या शिवाय तुम्हाला उच्चारता येणार नाही. असाधारण धर्म म्हटला जातो. चला काय म्हणतात? जसे घटाचा अभेद घटाच्याच ठिकाणी राहतो. घटाचा अभेद घटाच्याच ठिकाणी राहतो म्हणण्यात घट स्वरूपाच्या ठिकाणीच घट राहतो ना. म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे ते घटाशी संबंधितच आहे. त्याच्या स्वरूपाचा आणि त्या पदार्थाचा अभेद असतोच. त्याहून आणण्याचे ठिकाणी नाही. त्याच्यावरून आणण्याच्या ठिकाणी त्याचा अभेद नसतो. म्हणून हे विशेष आहे ना. प्रत्येक त्या पदार्थाचं तादात्म्य त्याच वस्तूच्या ठिकाणी असतं आणि त्याचे धर्मही त्याच ठिकाणी राहत. हा या ना, ह्याचं एक लक्षण येणार आहे पुढे आणखी. चला
समन्वय. म्हणून घटाचा जसा हे ते ना त्याच्यात लिहिलेलं आहे ते पुढे येणार आहे ते आत्ताच घ्यायची गरज नाही है ना. समन्वय. हा तर त्याच्यातला म्हणजे ती फारच सखोल आहे पुढचा. जे एकाच कार्यास कारण असते तो असाधारण धर्म आहे ना. हा. एकाच कार्यास कारण. असाधारण धर्म म्हणजे ते आता इथं आत्ता जो विषय चाललेला आहे तो आणण्याच्या ठिकाणी राहत नाही. त्याचं नाव समन्वय संबंधाने राहतो. हा समय संबंध धरा की त्याच पदार्थाच्या ठिकाणी राहतो. नाही याच्यात तर्कसंग्रह आहे बरोबर आहे ते. म्हणून घटाचा अभेद हाच घटाचा असाधारण धर्म होय. असा असाधारण धर्म एक मिनिट. म्हणून घटाचा अभेद हाच घटाचा असाधारण धर्म होय. चला असा असाधारण धर्म रूप अभेद संबंध सर्व असाधारण धर्मरूप आभेद संबंध. असाधारण धर्मरूप आभेद संबंध कोणाच्या ठिकाणी असतो सर्व तर ज्या धर्माचा जो पदार्थ असतो त्याच पदार्थाशी त्याच धर्माचा संबंध आभेदत्वाने राहत असतो. अशा प्रकारे साऱ्या पदार्थांचा असाधारण धर्मरूप अभेद संबंध आपापल्या स्वरूपाशीच राहत असतो. बस सगळ्या साऱ्या पदार्थांचा मी तुम्हाला मधुरता सांगितली किंवा मिरची सांगितली किंवा आणखीन दुसरे धरा सगळेच पदार्थ धरा आणि त्याच्या ठिकाणी त्यांचे असाधारण धर्म राहत असतात. चला कारण ज्या पदार्थाचा ज्याच्याशी जो संबंध असतो तो ज्या पदार्थाचा ज्याच्याशी जो संबंध असतो तो पदार्थ त्याच्या ठिकाणी त्याच संबंधाने राहत असतो. कारण ज्या पदार्थाचा म्हणजे घटाचा ज्याच्याशी म्हणजे भूमीशी जो संबंध असतो म्हणजे संयोग संबंध असतो तो पदार्थ म्हणजे घट त्याच्या ठिकाणी म्हणजे भूमीशी त्याच संबंधाने म्हणजे संयोग संबंधाने राहत असतो. सुटलं का गणित? ज्या पदार्थाचा ज्याच्याशी जो संबंध असतो तो पदार्थ त्याच्या ठिकाणी त्याच संबंधाने राहत असतो. ज्या पदार्थाचा घटाचा ज्याच्या ठिकाणी भूमीशी जो संबंध असतो संयोग संबंध तो पदार्थ म्हणजे घट त्या ठिकाणी भूमीशी त्याच संबंधाने संयोग संबंधाने राहत असतो. संयोग संबंध माहिती ना तुम्हाला आता? हो माहिती. संयोग संबंधाचं लक्षण संयुक्त संबंध हा करेक्ट. संयोग पण अजून थोडं संयुक्त राहील. संबंध हा संयोग अजून थोडं राहिलं. अनित्य संबंध आणि नाही स्वसंयुक्त. हा अहो संयुक्त व्यवहार हेतु संयोग संबंध हा. संयुक्त व्यवहार हेतु संयोग हा संयोग. तर्कसंग्रहामध्ये म्हटलं ना संयुक्त व्यवहार हेतु. संयोग. संयुक्त व्यवहार हेतू म्हणजे यांना हे झालं ना संयुक्त होणं म्हणजे एक दोन द्रव्य व्यवहाराचा हेतुभूत जो संबंध दोन त्याला संयोग द्रव्यांचा संबंध. संयोग. संयोग म्हणजे दोन द्रव्यांचा होता. मूर्त द्रव्य. मूर्त द्रव्य. दोन मूर्त द्रव्यामध्ये संयोग. दोन प्रकारचा आहे तो. एक कर्मच संयोग आणि एक संयोगच संयोग. उभयतर संयोग संबंध ते कर्म संयोगाचे प्रकार आहेत. अन्यतर कर्म संयोग उभय कर्म संयोग आणि संयोगच संबंध. संयोग. तर अशा प्रकाराने संयोग. आता आपला विषय काय चालला आहे की जो ज्याच्या ठिकाणी ज्या संबंध हा तो संयोग असतो. कारण ज्या अशा प्रकारे नाही इथं आलं ना. अशा प्रकारे हा हेच खालते खाली. कारण ज्या पदार्थाचा ज्याच्याशी जो संबंध तो पदार्थ त्याच्या ठिकाणी त्याच संबंधाने राहत असतो असा नियम आहे. हे कशासाठी सांगायचं तुम्हाला आता? असाधारण धर्मासाठी सांगायचं. आणि हे सोडून द्या. अजून तुम्हाला आपण याच्यात दुसरा एक पद टाकू शकतो. कुठला? मधुरतेचा साखरेच्या ठिकाणी जो संबंध आहे म्हणजेच समवाय संबंध आहे त्या संबंधाने म्हणजे समवाय संबंधाने तो म्हणजे मधुरता त्याच्या ठिकाणी म्हणजे साखरेच्या ठिकाणी राहत असते. आता संयोग संबंध बदलला आपण समवाय आणला. ज्या नित्य संबंधात समवाय संयुक्त म्हणजे स्वसंयुक्त संबंध समवाय. हा पण मधुरतेचा त्या शर्करेच्या ठिकाणी काय झाला? समवाय संबंध समवाय संबंध झाला. तर ती
मधुरता शर्करेला सोडून किंबहुना असं आहे, मधुरता म्हणजे शर्करा आणि तो त्याचा असाधारण धर्म असतो. दुसरीकडे नाही. साखर उकळून बाहेर काढा नाही. म्हणजे उकळली आणि तिची मधुरता वेगळी केली आणि साखर वेगळी केली नाही करणारच नाही. असं होतच. खाली खाली उदाहरण काय दिलं आहे का? जसे जसे हं. घटाचा भूतलाशी जेव्हा संयोग आता संबंध इथला असतो, ह्यांनी उदाहरण कोणतं दिलंय? संयोग संबंध. मी तुम्हाला समाज संबंधाचं सुद्धा सांगितलं. जसे घटाचा घटाचा भूतलाशी जेव्हा संयोग संबंध असतो हं. तेव्हा हा घट भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने राहत आहे असा व्यवहार केला जातो. बरं, घटाचा भूतलाशी जेव्हा संयोग संबंध असतो, दोन मूर्त पदार्थ एकत्र येणं ते संयोग झाला असं म्हणतो आपण. हा एक हात आणि हा एक हात, तर याचा संयोग झाला. दोन एकत्र आले, हा संयोग झाला. मग आता त्या संबंधामध्ये हा संयोग संबंध कुठे राहिला तर त्याच पदार्थांच्या ठिकाणी राहील ना. जर संयोग झालाच नाही तर म्हणजे संयोग संबंध कोणाचा असं म्हणत असताना दोन पदार्थ तुम्हाला तिथे मानावेच लागतात. जसे घटाचा भूतलाशी जेव्हा संयोग संबंध असतो तेव्हा हा घट भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने राहत आहे असा काय झाला? व्यवहार झाला. कोणाशी व्यवहार कोणाच झाला? वस्तूंचा, भूतल रूपी वस्तू आणि घट रूपी वस्तू यांच्यामध्ये व्यवहार झाला. दोन मूर्त द्रव्य, दोन मूर्त त्यांच्यामध्ये तो व्यवहार झाला आणि व्यवहार झाला किंवा त्याच्याशी त्याचा संयोग संबंध आहे. मग संयोग संबंध सांगायचा असेल तर तिथं व्यवहार हेतू व्हावा लागेलच, व्यवहारच घडावा लागेल. म्हणून काय म्हणतात राहत असतो म्हणून तेव्हा घटाचा भूतलाशी संयोग संबंध आहे बरोबर म्हणणे आणि भूतलाच्या ठिकाणी घट हा संयोग संबंधाने राहतो म्हणणे सारखेच आहे. हे वाक्य आले बघा. कोणतं? मुद्दा. आपण सरळ जर म्हटलं तर घटाचा भूतलाशी संयोग संबंध आहे, हे सरळ वाक्य झालं का नाही? घटाचा भूतलाशी संयोग संबंध आहे. पण आता आम्ही तसं नाही म्हणत. मग भूतलाच्या ठिकाणी घट हा संयोग संबंधाने राहतो, संयोग संबंधाने घट राहतो. भूतलाच्या ठिकाणी घट संयोग संबंधाने राहतो. वाक्य दोन्ही एकच आहे, अर्थ दोन्ही एकच आहे. फक्त तो संयोग संबंधाने राहतो. तसाच प्रकार वरच्या वाक्यामध्ये आलेला आहे. कसा म्हणतात ताई कपडे सांगतील. कारण त्या दोन्ही म्हणण्यात अर्थाच्या दृष्टीने मुळीच भेद होत नाही. हा, कारण या दोन्ही म्हणण्यात अर्थाच्या दृष्टीने मुळीच भेद होत नाही. तसेच भूतलाच्या ठिकाणी घट अभाव हा संयोग संबंधाने आहे म्हणणे आणि भूतलाच्या ठिकाणी घट संयोगाचा अभाव आहे म्हणणे सुद्धा सारखेच आहे. तर घट संयोगाचा अभाव आहे असं म्हटलं काय आहे ना. त्या भूतलाच्या ठिकाणी घटाचा अभाव हा संयोग संबंधाने आहे. कोणाचा अभाव कोणाच्या ठिकाणी? भूतलाच्या ठिकाणी घटाभाव हा संयोग संबंधाने आहे. संयोग संबंध मुळातच वस्तूंच्या ठिकाणी तयार होईल. पण भूतले घटो नास्ती तिथं न आणला आणि न ने काय केला? अभावाचा निषेध केला. आणि अभावाचा निषेध केल्याने असं म्हणणं काय? किंवा भूतलाच्या ठिकाणी घट संयोगाचा अभाव आहे असं म्हणणं काय? त्याचा अर्थ एकच झाला, सारखेच आहे. कारण त्या दोन्ही म्हणण्यात अर्थाच्या दृष्टीने मुळीच भेद होत नाही. तसेच भूतलाच्या ठिकाणी घट अभाव हा संयोग संबंधाने आहे म्हणणे आणि भूतलाच्या ठिकाणी घट संयोगाचा अभाव आहे म्हणणे सुद्धा सारखेच आहे. कारण या दोन वाक्याचा देखील एकच अर्थ आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे पटाच्या ठिकाणी अभेद संबंधाने घट अभाव आहे म्हणणे, त्याचप्रमाणे पटाच्या ठिकाणी अभेद संबंधाने घटाभाव आहे. आणि पटाच्या ठिकाणी घटाच्या अभेद संबंध. तर अभेद संबंध कोणाची असतो? त्याच्याशीच असतो. असाधारण धर्म सांगितले ना वर, त्याच्याशीच अभेद संबंध असतो, दुसऱ्याचा राहत नाही. तर त्याचप्रमाणे
म्हणजे मूळ सिद्धांत सांगतायत बरं का आता. त्याचप्रमाणे पटाच्या ठिकाणी आभेद संबंधाने घटाभाव आहे असे म्हणणे आणि पटाच्या ठिकाणी घटाच्या अभेद संबंधाचा अभाव आहे. आभेद संबंधाचा अभाव आहे म्हणजेच भेद आहे, सारखेच आहे. बरे दुसरे असे की पटामध्ये अभेद संबंधाने असणारा घटाचा अभाव आणि पटामध्ये असणाऱ्या घटाच्या अभेद संबंधाचा अभाव हे दोन्ही समनियत असल्यामुळे, समनियत म्हणजे एकाच ठिकाणी राहणाऱ्याला समनियत असं म्हणतात. एका वेळी समनियत पदाचा अर्थ काय? एका काळात एका वेळी त्याला समनियत असं समनियत म्हणतात. काळ. समानार्थी असं म्हणू शकतो का? समानार्थी नाही राहणारे समनियत असतात म्हणजे त्या ठिकाणी राहतात एकाच वेळेस, म्हणजे त्या काळ एकाच वेळेस एकाच त्या देशात ठिकाणी ते एकाच काळात एकाच राहतात. ते समनियत आश्रयात राहतात. समनियत आहे. युगपत दुसरे असे की पटामध्ये अभेद संबंधाने असणारा घटाचा अभाव आणि पटामध्ये असणारा घटाच्या अभेद संबंधाचा अभाव हे दोन्ही समनियत आहेत म्हणजे सारखेच आहेत. थोडक्यात सारखेच आहेत, एकच एक तसेच आहेत. ते दोन्ही समनियतच असल्यामुळे म्हणजे सारखे असल्या कारणाने ते दोन वेगवेगळे पदार्थ नसून एकच पदार्थ आहे असा अर्थ झाला. त्याला समनियत हे पद आलेले आता. कारण समनियत अभावांचा भेद असत नाही. समनियत अभावांचा भेद असत नाही. आणखी एक नवीन मुद्दा उपस्थित झाला. समनियत पदार्थांचा समनियत अभावांचा इथे चालला विषय तो. समनियत अभावांचा भेद असत नाही. समनियत अभावांचा सांगितला. मी भावांचा उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला अभावाचा फळ आहे. समनियत भावांचा भेद असत नाही म्हणजे जाभेद एका ठिकाणी राहण्याचा भेद असतो. पहा त्या याच्यामध्ये करतात बघा ते कोणते बाबा सोलापूर रोडला आहेत ते मांदळीचे बाबा. तिथे चहाचा कार्यक्रम चालतो म्हणजे कोणी गेलं तरी त्यांना चहा दिला जातो. चहा दिला जातो. माणसं फुकटचा चहा थोडेच पितील तेव्हा. साखर देत. मग ते काय करतात पावशेर म्हणा, अर्धा किलो, 1 किलो. मोठा माणूस असेल तर तो काय 1 किलो देईल. पण साधारण माणसं चला अर्धा किलो का आहे ना टाका. त्यांच्या साखरेच्या कोठ्यात नेऊन तुमची साखर टाकायची. मग तो ह्यांनी टाकलेली साखर आणि त्यांनी टाकलेल्या साखरेमध्ये भेद आहे. वस्तू भिन्न आहेत का नाही? साखर रूपी वस्तू काय आहे? एका ठिकाणी असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे त्याच्यातली जी मधुरता आहे तुमच्या साखरेच्या ठिकाणी असणारी मधुरता, यांच्याकडल्या असणाऱ्या साखरेमधली मधुरता, हे दोन वेगवेगळे करायची गरज नाही. तर ते समनियत पदार्थ आहेत. काय म्हणतात त्यांनी? कारण समनियत अभावांचा भेद असत नाही. हा समनियत यांनी अभावांचा केला होता मी म्हणून मी म्हटलं विरोधी उदाहरण देतो तुम्हाला. तर समनियत अभावांचा भेद असत नाही. आता समनियत अभावांचा भेद असत नाही इथं मुळात अभाव शब्द आलेला आहे. म्हणजे आता अत्यंत अभाव आणि अन्यन्य अभाव असे दोन निवडलेले त्यांनी. तुम्हाला हे विश्लेषण करण्यासाठी अभाव कोणते काढले यांनी? अन्यन्य अभाव. ते कसे सांगतायत उदाहरण? यांचं इथलं उदाहरण ऐका आता चला. कारण समनियत अभावांचा जसे घटत्वात्यंत अभाव आणि घटन्यन्य अभाव घट अन्यन्य अभाव आणि घटत्व अत्यंत अभाव दोन पद एकत्र जोडलेले. आता घटत्व ही जाती आहे. कोणाची? घटाच्या ठिकाणी घटत्व ही जाती आहे. घटत्व अत्यंत अभाव. घटाच्या ठिकाणी घटत्वाचा अत्यंत अभाव राहतो. बरोबर? जाती ही व्यक्तीला सोडून राहत नाही. जाती ही व्यक्तीला सोडून राहत नाही. म्हणून
जातीन व्यक्ती या पदातला अर्थ असा झाला, घटाची जाती कोणती? घटत्व. हा, प्रत्येक पदार्थ आहे. पाषाणाची पाषाणत्व, घटाची घट. हा, वृक्षाची वृक्षत्व, घटाची घटत्व, पटाची पटत्व. झाले. म्हणजे जसा पदार्थ तशी त्याची ती जात. पटत्वाला सोडून घट फिरून आला घटत नाही, हे बोलणं चुकलं ना हो. पटत्वाला सोडून पट फिरून आला असं होत नाही, कारण ते त्याच्या त्या व्यक्तीशी नित्य संबंध राहतो. जाती आणि व्यक्तीचा नित्य संबंध आहे. समय समान मानला. जाती व्यक्ती गुण गुणी जाती व्यक्ती गुण गुणी क्रिया क्रियावान उपादान कारण आणि कार्य समवाय समवाय संबंधाचे 4 प्रकार झाले. चला, तर जसे घट अत्यंत अभाव, आता घटत्व अत्यंत अभाव है ना, घटत्वाचा अत्यंत अभाव आणि घट अन्यन्याभाव. घटत्व अत्यंत अभाव म्हणजेच घटत्व अत्यंत अभाव. घटत नाही घेत. घट हा प्रतियोगी जर आला, घट या प्रतियोगीच्या घट हा प्रतियोगी नाहीच आहे, तिथंच घटत्व अत्यंत अभाव राहील. जातीचा अभाव आहे. आणि घट अन्यन्य अभाव म्हणजे आता पहा, पटाच्या ठिकाणी घटाचा अत्यंत अन्यन्य अभाव आहे. पटाच्या ठिकाणी घटाचा अन्यन्य अभाव आहे. त्याचप्रमाणे घटत्वाचा अत्यंत अभाव सुद्धा आहे ना. पटाच्या ठिकाणी घटत्वाचा पटाच्या ठिकाणी घटत्वाचा अत्यंत अभाव सुद्धा आहे. म्हणजे हे दोन्ही अभाव समकालीन होण्यास्तव समनियत आहे. अन्यन्य अभाव. हे दोन्ही का? कारण त्यांच्या प्रतियोगीशी विरोध आहे ना. त्यांचा प्रतियोगीशी विरोध आहे. बरोबर. म्हणजे जर प्रतियोगी असला तर आहे. आता पटाच्या ठिकाणी घटरूपी प्रतियोगी येऊ शकत नाही, तिथं अन्यन्य अभाव आहेच. आणि घटत्व त्या पटाच्या ठिकाणी घटत्व ही अत्यंत अभावाने आहे. काही येतं जातं म्हणून अत्यंत अभाव. तिथं प्रतियोगी येण्याचा विषयच येत नाही. म्हणजे हे याला काय म्हटलंय, तिथं काय म्हणायचं, तुम्हाला काय समजून सांगायचंय? समनियत कशाला म्हणतात? समनियत, पण अभावाचं समनियतता सांगितलं. अत्यंत तुम्हाला साखरेच्या उदाहरणाने भावाची समनियतता सांगितली. तिथं सुद्धा आहे बरं का. कारण म्हणून तिथं मधुरतेच्या दृष्टीने मधुरता ही जशी समनियत असते आणि पदार्थ मात्र अनेक असतात असं उदाहरण ते. कारण ते समवाय संबंधाचं उदाहरण येतं. आणि इथं संयोग संबंधामध्ये घट आणि पटाचा विचार करत असताना तुम्हाला 2 भिन्न व्यक्ती आहेत, घट आणि पट रूपी. म्हणून पटाच्या ठिकाणी घटत्व अत्यंत अभाव आणि घट अन्यन्य अभाव. अशा दोन्ही अभावांना समनियत असं म्हणतात. आणि ते एकाच ठिकाणी राहतात. पटाच्या ठिकाणी घटत्व अत्यंत अभाव आणि अन्यन्य अभाव हे पटाच्या ठिकाणी समनियतेने राहत असतात. कळालं? एखाद्या पदार्थाचा दुसऱ्या पदार्थाच्या ठिकाणी ज्यावेळेस अत्यंत अभाव सांगायचा आहे, एखाद्या पदार्थाचा दुसऱ्या पदार्थाच्या ठिकाणी ज्यावेळेस अत्यंत अभाव सांगायचा आहे त्यावेळेस जातीचा उल्लेख करायचा. म्हणजे त्याचा जाती तो सांगायचा. आणि अनन्य अभाव सांगायचा आहे त्यावेळेस ते फक्त पदार्थच सांगायचा. जातीला सोडून व्यक्ती राहत म्हणून त्यावेळेस अत्यंत अभाव सांगायचा. घटत्व अत्यंत अभाव कोणाच्या ठिकाणी घट सांगितला नाही, त्याच्यात अजून एक सूक्ष्मता आहे त्यात. पटाच्या ठिकाणी पटत्वच राहतं, घटत्व राहत नाही. अत्यंत अभावाचे म्हणून पटत्व घटाच्या ठिकाणी घटाच्या ठिकाणीच घटत्व राहतं आणि पटाच्या ठिकाणीच पटत्व राहतं. पटत्वाच्या ठिकाणी घटत्वाचा अत्यंत अभावच असतो. आता व्यक्तीच्या दृष्टीने घटाचा आणि पटाचा अन्यन्य अभाव. व्यक्तीबद्दल बोललं की पट अनन्य अभाव आणि त्यांच्या जातीबद्दल बोललं की अत्यंत अभाव असं बरोबर. हे
तर त्या ठिकाणी म्हणून आता ते अत्यंत अभाव आणि अन्यन्य अभाव एकाच व्यक्तीच्या ठिकाणी किती आले? दोन आले. तर ते त्यांना काय म्हणायचं? समनियत म्हणायचं. हा, गणित सुटलं. म्हणून जसे झालं वाचा. जसे घटत्व अत्यंत अभाव आणि घट अन्यन्य अभाव हे दोन्ही घटाहून भिन्न इतर सर्व पदार्थामध्ये राहतात इतर सगळ्या पदार्थामध्ये म्हणून म्हणजे आता ते इतर सगळ्याच पदार्थात राहतील. बरोबर आहे. कोणताही पदार्थ घेतला त्या ठिकाणी हे सापडणारच नाही, कारण तिथे त्याच्यात यांचा भेदच राहील. म्हणून व समनियत होण्यास्तव हे दोन्ही परस्पर भिन्न नाहीत, तर एकाच अभावाचे ठिकाणी घटत्व अत्यंत अभावत्व रूप आणि घट अन्यन्य भावत्व रूप असे दोन धर्म आहेत. आता भावत्व रूप असे दोन धर्म आहेत. तर एकाच अभावाच्या ठिकाणी आहेत. दोन धर्म. एकाच अभावाच्या ठिकाणी दोन धर्म आले. पण ते आले दोन. घटत्व अत्यंत अभाव रूपत्व रूप आणि अभाव रूपत्व रूप असे दोन धर्म आहेत. व त्या एकाच अभावाचे अनुक्रमे घटत्व आणि घट हे दोन प्रतियोगी आहेत. प्रतियोगी तयार आहेत तिथं. दोन आणि घट म्हणजे घटत्व आणि घट हे दोन प्रतियोगी आहेत. आणि प्रतियोगी जर आला तर अभावाचा काय होणार आहे? नाश होणार आहे. म्हणजे तो अभाव राहणार नाही थोडक्यात. आता अत्यंत अभाव कोणाच्या ठिकाणी सांगितलाय? पटत्वाच्या ठिकाणी अत्यंत अभाव आलेला तो नित्य आहे ना. अत्यंत अभाव नित्य असल्यामुळे हा नित्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी कधीच येणार नाही असं म्हणायचं. पटत्वाच्या ठिकाणी घटत्व कधी येणार नाही, म्हणून अत्यंत. आता व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यक्ती म्हणजे पदार्थ, घट आणि पट. तर त्या व्यक्तीच्या दृष्टीने जर केला तर घट हा प्रतियोगी हे बरोबर ना. हा प्रतियोगी झाला. घट हा प्रतियोगी आहे. म्हणून घटत्व आणि घट हे दोन प्रतियोगी आहेत. एकाच अभावाच्या ठिकाणी दोन प्रतियोगी आहेत. एक अन्यन्य अभावाचे आणि एक अत्यंत अभाव. दोन्ही पण उदाहरणासाठी. आणि म्हणून ते पटाच्या ठिकाणी त्यांचा अत्यंत अभाव बी आहे आणि म्हणजे भेद आहे आणि दोन्ही नाही. अर्थात व त्या एकाच अभावाचे अनुक्रमे घटत्व आणि घट हे दोन प्रतियोगी आहेत. अर्थात घटत्वात म्हणजे घट आला हा हे म्हणायचं. तर घट आला तर कोणता अभाव उडेल? अत्यंत अन्यन्य. आणि घटत्व रूपी प्रतियोगी आला की अत्यंत अभावाचा नाश. अर्थात घटत्वात्यंत अभाव रूपाने ज्या अभावाचा प्रतियोगी घटत्व आहे त्याच अभावाचा घट अन्यन्य अभावत्व रूपाने घट सुद्धा प्रतियोगी आहे. आता त्याच रूपाने हाही प्रतियोगी आहे. तर ऐका. अर्थात घटत्व अत्यंत अभाव रूपत्वाने तर अर्थात घटत्व अत्यंत अभाव रूपत्वाने ज्या अभावाचा प्रतियोगी घटत्व आहे त्याच म्हणजे घटत्व हा प्रतियोगी आहे. घट अत्यंत अभाव रूपत्वाने आहे. त्याच अभावाचा घट अन्यन्य अभाव रूपत्वाने घट सुद्धा प्रतियोगी आहे. बरोबर ठीक आहे. त्यांच्या अभावांचे ते काय आहेत? प्रतियोगी आहेत. ज्याप्रमाणे रूपभेदाने एकाच अभावाचे दोन प्रतियोगी आहेत त्याचप्रमाणे रूपभेदाने एकाच अभावाचे प्रतियोगितावच्छेदक संबंध देखील दोन आहेत. ते असे की तेच संबंध दोन म्हणजे तेच आहे. ज्याप्रमाणे रूपभेदाने एकाच अभावाचे
वरती रूप रूप शब्द जोडले का त्यांनी? कशाला जोडले? घट असाधारण रूप अभेद संबंध. हा, त्या दोघांना रूप रूप पद अगोदरच जोडली म्हणजे तुम्हाला पुढे कळायला सोपं होईल. तर आता रूप भेदाने या पदाचा अर्थ आहे म्हणजे या पदाचा अर्थ आहे मागचे पूर्ण शब्द घ्यायचा, मागचा पूर्ण शब्द घ्यायचा, पुन्हा पुन्हा ते अख्खा शब्द नाही लिहिला ते. तर ज्याप्रमाणे रूपभेदाने एकाच अभावाचे दोन प्रतियोगी आहेत, त्याच रूपभेदाने म्हणजे तुम्ही जो रूपभेद धराल म्हणजे घट अत्यंत अभाव रूपत्व भाव घट अत्यंत अभाव रूपत्व रूप. हा झालं का नाही? म्हणजे आता ज्याप्रमाणे रूपभेदाने एकाच अभावाचे दोन प्रतियोगी आहेत, झालं. दोन प्रतियोगी म्हणजे घटत्व आणि त्याचप्रमाणे त्या रूपभेदाने म्हणजे वरती जे दोन दिलेले होते त्या रूपभेदाने एकाच अभावाचे प्रतियोगिता अवच्छेदक संबंधाने देखील दोन आहेत. प्रतियोगिता अवच्छेदक संबंध कोणता आला? घटत्व आणि पटत्व. पटत्वाच्या ठिकाणी घटत्वाचा जो अत्यंत अभाव रूप संबंध. तर प्रतियोगिता अवच्छेदकता संबंधच आहे ना त्यांच्यामध्ये. प्रतियोगी आल्यानंतर त्या अभावाचा काय होणार आहे? नाश होणार असे. म्हणजे त्याच्यात किंवा पटाच्या ठिकाणी घट आला तर ही अन्य अभावाचा नाश होऊ शकतो म्हणजे प्रतियोगी आल्यावर. तर तेव्हा ते असे की ते कसे म्हणतात तर घटत्व अत्यंत अभाव रूपाने सांगावयाचे झाले तर कसं म्हणता येईल? त्याला सांगता येईल तर घटाशी घटत्वाचा प्रतियोगिता अवच्छेदक समवाय संबंध आहे. समवाय संबंध का आणला? नित्य संबंध आहे, कारण घटत्व ही जाती आहे. घटाची घटत्व ही जाती आहे. हा, तर नाही आता हे रूप या पदाचा अर्थ स्वरूप असा केलाय त्यांनी. कसा केलेला आहे? स्वरूप असा केलेला आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात त्या स्वरूप भेदाने एकाच अभावाचे दोन प्रतियोगी आहेत. प्रतियोगी दोन झाले आणि त्याचं स्वरूप जर पाहिलं, स्वरूप म्हणजे कसं ऐका, अत्यंत अभाव आणि अन्यन्य अभाव. याच्यातला अत्यंत आणि अन्यन्य हे दोन्ही पद काढून टाका. खाली काढून राहिला खाली कोण राहिला? अभावच राहिला. आणि वास्तविक अभाव हा एकच आहे. वास्तविक अभाव प्रतियोगी आल्यामुळे त्यांच्यामध्ये भेदांच्या उत्पत्ती झालेल्या आहेत. वास्तविक अभाव एकच आहे. लक्षात आलं ना? म्हणून प्रतियोगी आल्याने अभावांचे भेद झाले, पण अभावाचं स्वरूप हे एकच आहे. म्हणून रूप या पदाचा अर्थ त्याचं स्वरूप, अभावाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूप भेदाने एकाच अभावाचे दोन प्रतियोगी आहेत हे सिद्ध होतं. तुम्ही डोक्यात अत्यंत आणि अन्यन्य हे फिरवू राहिले सध्या, बरोबर आहे? पण अत्यंत आणि अन्यन्य हे समनियत आहे. नाही, अत्यंत आणि अन्यन्य अभाव हे दोन्ही अभाव एकच आहेत हे सुरुवातीलाच सांगितले. ओके, समनियत असल्यामुळे ते दोन्ही एकच आहेत आणि ते स्वरूप एकच झालं. एकच अभाव झाला आणि मग त्याच्या पुढे सांगितलं की तर एकाच अभावाचे दोन प्रतियोगी. आता अभाव दोन्ही मिळून एकच अभाव झाला, पण त्याचे दोन प्रतियोगी कसे झाले ते कळतंय का?
तर थोडा बुद्धी लावा, कळेल, काय अडचण नाही. आणि आपल्यासाठीच आहे. आणि असं वेगळा विचार केला, समजा ते दोन्ही अभाव एकच आहे, ओके, आपण घटत्व अभाव अनन्य अभाव घेतला, अत्यंत अभाव घेतला, ओके, त्याचं अत्यंत अभावाचं काय आहे, त्याचं प्रतियोगी घटत्व, आणि अनन्य अभावाचं काय आहे, घट आहे, ओके. आता दोन्ही जरी घटत्व एक प्रतियोगी झाला आणि घट एक प्रतियोगी, दोन झाले, पण आपण नसता त्या ठिकाणी एकच प्रतियोगी आणला, कोणता, घट आणला, तर घटत्व आपोआप येणार, घटत्व आपोआप येणार, किंवा घटत्व आणलं तर घट आपोआप येणार. हा, घटत्व घटाला सोडून नाही, म्हणजे एक आणलं की दुसरं व्यक्ती आला बरोबर जाती येते, आणि जाती आली तर व्यक्ती येते, कारण जाती आणि व्यक्ती हे एकमेकाला सोडून राहत नाही. तर तेव्हा ज्या वाचा कुठं आलं आपलं, घटाशी घटत्वाचा प्रतियोगितावच्छेदक समवाय संबंध आहे. ज्याप्रमाणे रूपभेदाने एकाच अभावाचे दोन प्रतियोगी आहेत, त्याचप्रमाणे रूपभेदाने एकाच अभावाचे प्रतियोगितावच्छेदक संबंध देखील दोन आहेत. प्रतियोगिता अवच्छेदक, प्रतियोगी म्हणजे घट आणि घटत्व, तर ते अवच्छेदक संबंध देखील दोन आहेत, बरोबर आहे. ते असे की घटत्वात्यंत अभावत्व रूपाने सांगावयाचे झाले तर घटाशी घटत्वाचा प्रतियोगितावच्छेदक समवाय संबंध आहे, आणि घट अनन्य अभावत्व रूपाने सांगावयाचे झाले तर घटाचा आपल्या स्वरूपाशी प्रतियोगितावच्छेदक अभेद संबंध आहे. प्रतियोगिता अवच्छेदक अभेद संबंध आहे. त्याची टीप टाकलेली, काय टीप आहे, एकाच अभावाचा प्रतियोगितावच्छेदक समवाय संबंध किंवा स्वरूप संबंध आहे. म्हणजे एकाच अभावाचा प्रतियोगिता अवच्छेदक समवाय संबंध आहे किंवा स्वरूप संबंध आहे. म्हणजेच अभेदावरती टीप टाकलेली त्यांनी की समवाय संबंध आहे, म्हणजे घटाचा आपल्या स्वरूपाशी, घटाचा आपल्या स्वरूपाशी म्हणजे घटरूपी व्यक्तीच्या स्वरूपाशी अभेद संबंधच आहे ना, कारण आणि तोच असाधारण धर्मही आहे ना. मूळ पाठीमागचं व्याख्यान आलेलं आहे त्याच्यात, तो असाधारण धर्मच आहे ना त्याचा, म्हणून त्या असाधारण धर्माचाच उल्लेख करावा लागेल. म्हणजे त्या असाधारण धर्माचा उल्लेख, ते व्यक्तीचा उल्लेख केला की असाधारण धर्माचा उल्लेख येतोच तिथे. चला थांबा. घट अत्यंत आणि घट स्वरूपाशी प्रतियोगितावच्छेदक अभेद संबंध आहे. अशाच प्रकारे पटाधिक सर्व पदार्थामध्ये घट अभेदाचा अत्यंत अभाव आणि घट अनन्य अभाव हे दोन्ही समनीय होण्यास बस हा विषय होता मूळचा, की अशाच प्रकारे पटाधिक सर्व पदार्थामध्ये घट अभेदाचा अत्यंत अभाव आणि अनन्य अभाव हे दोन्ही समन्वयित होण्यास्तव, कळतंय ना आता सगळं, हे दोन्ही समानयित होण्यास्तव ही सुद्धा एकच वस्तू आहे, व त्या अभावाचा व त्या एकाच अभावामध्ये व त्या एकाच अभावामध्ये घट अभेदात्यंत भावत्व आणि घट अनन्य अभावत्व हे दोन धर्म आहेत. बरोबर, हे दोन्ही धर्म त्या एकाच अभावामध्ये राहतात. कळालं? आणि वास्तविक मूळ अभाव एकच आहे, हे बी लक्षात ठेवा तुम्ही. तर त्यांचे प्रतियोगी भिन्न असल्या कारणाने त्यांच्या अभावांच्या मध्ये काय झाले, दोन भेद झाले. अत्यंत अभाव, अनन्य अभाव असे भेद झाले. आणि मूळचा जो अभाव नावाचा प्रकार आहे तो एकच आहे. चला, अर्थात त्या एकाच अभावाचा घट अभेदात्यंत भावत्व रूपाने घट अभेद हा प्रतियोगी आहे. त्या एकाच अभावाचा घट अभेदात्यंत अभाव रूपत्वाने घट अभेद हा प्रतियोगी आहे. घट अभेद असं पद येते, घटाभेद. आणि प्रतियोगित अवच्छेदक स्वरूप संबंध आहे. प्रतियोगिता अवच्छेदक
स्वरूप संबंध आहे. स्वरूप संबंध म्हणजे म्हणजे अभेद 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 संबंध. संबंध. तसे घट अन्यन्य अभावक रूपाने त्या एकाच अभावाचा घट हा प्रतियोगी आहे आणि प्रतियोगिता व छेदक अभेद संबंध आहे. बरोबर आहे. त्या अभेद संबंधासच तादात्म्य म्हणतात. त्याला अभेद संबंधाला तादात्म्य असं म्हणतात. व तद्व्यक्तित्व तद्व्यक्तित्व देखील म्हणतात. त्याला तद्व्यक्तित्व असंही म्हणतात. मग सारांश वर सांगितल्याप्रमाणे घटाच्या अभेदाच्या निषेधाचा प्रतियोगी घट आहे असे कथन करणे सुद्धा संभवनीयच आहे. त्यामुळे त्यात कोणताही विरोध नाही. म्हणून घट आहे असं जे म्हणत होतो तसं काही अडचण नाही. तर आम्हाला सुद्धा पटाचा भेद किंवा घटाचा भेद अशी जी पदं आहेत ना तर तोच उल्लेख होतोय, भिन्न काही नाही. कुंडली वरदा